UPSCच्या मुख्य परीक्षेत मागच्या सामान्य अध्ययन पेपरमधील प्राचीन भारत संदर्भात आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नातला दुसरा जो प्रश्न होता, अकबरच्या धार्मिक जे समन्वय आहे त्या समन्वयाच्या प्रमुख पैलूंचे परीक्षण करा. 150 शब्दात तुम्हाला त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. मग उत्तर लिहिताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवायची. प्रस्तावना 2 ते 3 ओळीत लिहिणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे विश्लेषण जे आहे ते 5 ते 6 ओळीत लिहा आणि जो शेवटचा जो निष्कर्ष आहे तो 2 ते 3 ओळीत लिहिणं अपेक्षित आहे. स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टी जर व्यवस्थितरित्या लिहिल्या तर त्यामध्ये त्यांना UPSCला जे अनुषंगावर असणारे जे उत्तर आहे ते उत्तर तुमचं तयार होऊ शकतं. 10 मार्काचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी 150 शब्द त्या ठिकाणी अपेक्षित असतात आणि त्या अनुषंगाने ते उत्तर जे आहे ते कसे लिहिले पाहिजे त्याविषयी आपण त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या उत्तराच्या दृष्टिकोनातून चर्चा करू. सगळ्यात महत्त्वाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये अकबर हा मुघल सम्राट जो होता तो धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मसमभाव आणि यासाठी ओळखला जातो. विविध धर्मांच्या लोकांचा समावेश असलेल्या साम्राज्यात ऐक्य आणि स्थैर्य करण्यासाठी त्यांनी धार्मिक समन्वयाची जी धोरणं आहे ती धोरणं त्या ठिकाणी अवलंबलेली होती. त्यानंतर त्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जर म्हणतो हे 2 ओळीत लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुख्य ज्या काही विश्लेषण आहे त्या विश्लेषणामध्ये त्याने सर्व धर्मसमभाव, याला हिंदीमध्ये सुलेह कुल म्हणजे सर्व धर्माप्रती समान आदर, सहिष्णुता ठेवण्याची भूमिका, त्याचप्रमाणे जजिया व यात्रा कर रद्द, गैरमुस्लिमांवर असणारा जो काही जिजिया कर, यात्रा कर जो आहे तो रद्द करून त्याने धार्मिक भेदभाव जो आहे तो धार्मिक भेदभाव कमी करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अकबराने आणखीन एक 1575 मध्ये 3-ए-इलाही जी धर्माची जी संकल्पना आहे ती संकल्पना निर्माण केली होती. या नव्या धार्मिक संकल्पनेत विविध धर्मातील जे श्रेष्ठ तज्ज्ञ गुरुवर्य असतील, धार्मिक जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांना एकत्र करून त्यांचे जे तत्व आहे त्या तत्वांचा समावेश जो आहे तो समावेश करण्याचा त्याने प्रयत्न केलेला होता. एकंदरीत अकबराची जी धार्मिक जी सहिष्णुता आहे ती सहिष्णुता या 2 गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर निष्कर्षामध्ये अकबराचं जे काही धार्मिक समन्वयाचे जे धोरण आहे त्यामुळे सामाजिक सौहार्द त्या काळात वाढलेलं होतं. मुघल साम्राज्याला दीर्घकालीन जे स्थैर्य आहे ते अकबराच्या काळखंडातच मिळालेलं पाहायला मिळतं. मध्यमकालीन भारताचा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या संदर्भात अकबराची जी काही धार्मिक सहिष्णुता होती ती इतर मुघलकालीन राजांपेक्षा अतिशय उच्च दर्जाची होती. ते हे आपल्याला मुघलकालीन इतिहासावरून पाहायला मिळते. इतकेच मुद्दे त्यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. जास्त मुद्द्यांचा समावेश करणं गैर असतं, कारण अपेक्षित आणि अचूक जे उत्तर आहे ते PYQ आपण ज्याला म्हणतो की त्या अनुषंगाने देणं गरजेचं असतं, तरच परीक्षेला चांगली दर्जेदार मार्क्स मिळतात. नाही तर मला खूप नॉलेज आहे, मी त्यात खूप 10 ते 2-4 ते पानं उत्तर लिहू शकतो, त्या